परळीकर कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघणार आहोत प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कोऑपरेटिव्ह सोसायटीचा. कोणता अकाउंट बघणार आहोत आपण? कोऑपरेटिव्ह सोसायटीचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हे या गणिताचा स्क्रीनशॉट काढून घ्या विद्यार्थी मित्रांनो, पटकन काढून घ्या, म्हणजे मी गणित तुम्हाला शिकायला रेडी होऊन जातो. ओके, हां, काढला विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्क्रीनशॉट काढला? बघा आता. बघा आता आपण स्क्रीनशॉट तुम्हाला गणित मिळालेलं आहे. आता त्यानंतर मी तुम्हाला गणित सांगतो, म्हणजेच प्रॉफिट लॉस अकाउंट. कोणता अकाउंट? प्रॉफिट लॉस अकाउंट. प्रॉफिट लॉस इन द बुक्स ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी फॉर द इयर एंडिंग. एंडिंग जे काही दिलेलं असेल ते इथं दाखवून द्यायचं आणि तुम्ही आखणी करून घ्यायची. डेबिट आणि क्रेडिट बाजू. मोठ्या प्रमाणात प्रॉफिट लॉस अकाउंटची जी आखणी असते तीच आखणी. पर्टिक्युलर अमाऊंट पर्टिक्युलर अमाऊंट आणि अमाऊंट याच पद्धतीमध्ये करायची बिलकुल विद्यार्थी मित्रांनो. पर्टिक्युलर अमाऊंट पर्टिक्युलर अमाऊंट. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अगर आखणी जमत नसेल तर मग पेपरमध्ये काहीच तुम्ही लिहू शकता नाही. आणि आखणीला सुद्धा मार्क असतात. कशाला? आखणीला. म्हणून सांगतो आखणी लक्षात ठेवा. अमाऊंटचं स्पेलिंग मी शॉर्टकट लिहित आहे, लक्षात ठेवायचं. क्रेडिट आणि डेबिट. बघा मी तुम्हाला स्क्रीनशॉट दिलेला आता बघून घ्या. आपल्याला तुम्हाला मी सांगितलं की या प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला काय येत असतात? एक्सपेन्सेस येतात. आणि प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिटला इन्कम येते. काय येत असते? इन्कम येते संपूर्ण. मग आता प्रॉफिट लॉस पोस्टेज अँड टेलिग्राम दिलेला सगळ्यात पहिल्या नंबरचं पद म्हणजे पोस्टेज अँड टेलिग्राम आहे ना. पोस्टेज अँड टेलिग्राम दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला. त्या टेलिग्राम म्हटल्यानंतर हे लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो की पोस्टामध्ये सर टेलिग्राम म्हणजे काय? कॉलिंग नाही. पोस्टेज टेलिग्रामचा अर्थ असतो जो स्टॅम्प तुम्हाला मिळत असतो. हा व्यवसायामध्ये, प्रत्येक व्यवसायामध्ये पोस्टामध्ये गेल्यानंतर टेलिग्राम जो स्टॅम्प लावत असतात त्याला टेलिग्राम असं म्हणत असतात. मग ह्या स्टॅम्प लावल्यानंतर तो तुमचं वजन करतात. म्हणजे तुमचं नाही करत रे विद्यार्थी मित्रांनो. त्या तुमच्या कोणताही पोस्ट अगर करत असाल तर त्या लिफाफ्याचं काय होत असते? वजन होत असते. वेट. त्यानंतर म्हणजेच आता आपल्याला किती काय दिलेलं आहे? पुढे गेलो. 495. त्यानंतर दिलेलं आपल्याला सॅलरी. काय दिलेलं विद्यार्थी मित्रांनो? सॅलरी. हे सॅलरी दाखवून द्यायची. सॅलरी किती आहे? 20,000. किती आहे विद्यार्थी मित्रांनो? सॅलरी 20,000. हे बघा GRES. मी ते त्या बाजूला दाखवलं तुम्हाला. त्यानंतर ऑडिट फी दिलेला आहे. ऑडिट फी काय? ऑडिट फी म्हणजे अंकेशन शुल्क सांगितलं मी तुम्हाला. काय सांगितलं? ऑडिट फी म्हणजे अंकेशन शुल्क. कुठे येणार? त्या निमित्त प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला. क्रेडिटला कधीच येणार नाही. ऑडिट फी. ऑडिट फीज किती दिलेलं आपल्याला? 625. त्यानंतर आपल्याला दिलेला डायरेक्टर फी म्हणजे संचालक शुल्क आहे ना. डायरेक्टर फी म्हणजे संचालक शुल्क. डायरेक्टर्स फीज. फीज डायरेक्टर फीज आहे 3,750. त्यानंतर इंटरेस्ट मध्ये तिथं तुम्हाला स्क्रीनशॉट दिलेला आहे. क्रेडिट लिहिलं असेल तर क्रेडिटला, नसेल लिहिल तर डेबिट बाजूला. लिहिलं असेल तर क्रेडिटला, नसेल तर डेबिट बाजूला. 2 इंटरेस्ट. किती आहे इंटरेस्ट? इंटरेस्ट आहे 2,500. त्यानंतर आपल्याला शॉर्ट ट्रान्सफर फी. सॉरी विद्यार्थी, क्रेडिट लिहिलं आहे ना तर क्रेडिटला येणार. इंटरेस्ट 2. त्या इंटरेस्ट, शॉर्ट ट्रान्सफर फी, कमिशन जे रिसिव्ड असतील. काय असतील? रिसिव्ड. अगर रिसिव्ड दिलेले असतील तर ते क्रेडिटला दाखवायचे. कुठे दाखवायचे? ते क्रेडिटला. अगर रिसिव्ड नसतील तर डेबिट बाजूला. रिसिव्ड असेल तर क्रेडिटला, नाही तर डेबिट बाजूला. ही गोष्ट लक्षात ठेवायची.
हा त्यानंतर बघा आता इंट रेस्ट सॉरी हा 2 इंट रेस्ट किती दिलेला इंटरेस्ट 2500 त्यानंतर आपल्याला शेअर ट्रान्सफर फी बद्दल मी मगाशी काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला शेअर ट्रान्सफर फी कोणती असते ज्या फी जे शेअर्स तुम्ही मार्केटमध्ये काय केले असतात सेल केलेले असतील परंतु तुम्हाला त्याच्यावरती पैसा काय होतो रिसिव्ड होतो आणि ते शेअर तुम्ही पुन्हा दुसऱ्या व्यक्तीला सेल केलेले असतात म्हणजे परचेस केल्यानंतर पहिले सुरुवातीला परचेस करता नंतर तुम्ही ते दुसऱ्या व्यक्तीला सेल केलेले असतील तर सेल करता त्यावेळेस काय होते तुम्हाला त्याच्यावरती प्रॉफिट मिळते काय मिळत असते प्रॉफिट मिळत असते मग प्रॉफिट मिळत असेल तर ते क्रेडिट बाजूला येणार कुठे येणार ते क्रेडिट बाजूला मग शेअर ट्रान्सफर की क्रेडिटला कमिशन आताच मी तुम्हाला सांगितलं अगर ते दिलेलं असेल की क्रेडिट बाजूला आहे तर क्रेडिट बाजूला अमाऊंट आले आपल्या विद्यार्थी मित्रांनो दोन्ही याच्या 620 आणि त्यानंतर शेअर ट्रान्सफर फीची अमाऊंट झाली कमिशन 1750 कॉन्ट्रीब्युशन प्रॉव्हिडंट फंड आहे ना मग अशीच झालेलं आता आपलं म्हणजे या पहिलेच लेक्चरला झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो कॉन्ट्रीब्युशन प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच पीएफ कॉन्ट्रीब्युशन प्रॉव्हिडंट फंड म्हणजे पीएफ त्यानंतर 10,750 बरोबर आहे त्यानंतर आपल्याला दुसऱ्या पेजवर अजून दोन दिलेले आहेत त्यांनी तुम्ही बघून घ्या आता बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ग्रॉस प्रॉफिट दिलेला आहे काय दिलेला आहे ग्रॉस प्रॉफिट दिसला आणि डेप्रिशिएशन ऑफ बिल्डिंग यांचे सुद्धा आता आपल्याला काय करायला लागते ग्रॉस प्रॉफिट हे क्रेडिट बाजूला येते ग्रॉस प्रॉफिट कुठे येणार क्रेडिट बाजूला ग्रॉस प्रॉफिटची अमाऊंट 45,000 त्यानंतर ग्रॉस प्रॉफिटची अमाऊंट 45,000 झाली त्यानंतर डेप्रिशिएशन ऑफ बिल्डिंग 2 डेप्रिशिएशन ऑन बिल्डिंग 12,000 बघा आता यांची काय करायची आपण बेरीज करायची काय करायची बेरीज क्रेडिट बाजूची बेरीज करायची कोणती बाजूची क्रेडिट बाजूची मग क्रेडिट बाजूची बेरीज जी आहे ती येणार आहे 9,870 या पहिले जे लेक्चर झाले त्यामध्ये सुद्धा हीच अमाऊंट आलेली होती त्याच्यामध्ये थोडासाच बदल केलेला आहे बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो आणि याचं जे आन्सर आहे त्याच्यामध्ये दुसरा आन्सर होता 2 नेट प्रॉफिट 2,250 आणि हे खालून काय करायचं क्लोज करायचं व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा म्हणजे शेअर्स करा आणि तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवा जय हिंद जय महाराष्ट्र